तर कोरटकरचं संरक्षण काढा आणि कोरटकरला सोडून द्या. बघा आम्ही काय करतो कोरटकरचं ते. अभी भी राष्ट्रवादी के कुछ नेताओं का कहना है कि धनंजय मुंडे डायरेक्टली इस मर्डर में इन्वॉल्व नहीं है, उन्होंने खुद से अपना हमको वो क्या कहते हैं इसके लिए जवाब देने के लिए मैं नहीं आया. सर तुम्ही म्हणालात की कोणाला तरी सुपारी जाणून बुजून मुद्दामून हे बोलवून घेतलेलं आहे. कारण त्यांच्या अंगावर मुंडे इतका जोरात पडलाय. 90 दिवस तुमच्याकडे फोटो होते. तुम्ही हे फोटो काय बघत बसले होते का? तुम्ही हे फोटो बघत बसले होते का? आणि मग हे सगळं अंगावर यायला नको. सोपा उपाय, हिंदू मुसलमान. आम्हाला काय करायचंय? राज्याच्या मुख्यमंत्र्यांना रोज वेगवेगळ्या संवेदनक्षम गोष्टींचं ब्रीफिंग केलं जातं. ही एक प्रशासनाची पद्धत आहे. त्या फोटोंबद्दल त्यांना माहिती होतं का देवेंद्र फडणवीसांना? चार्जशीट तयार होताना हे चार्जशीट मधले फोटो आहेत. चार्जशीट मध्ये सगळे पेनड्राईव्ह आहेत, सगळे व्हिडिओज आहेत. हे मंत्रालयातल्या ज्येष्ठ मंत्र्यांना माहीत नाही? त्यांना विश्वासात घेतलं गेलं नाही? असं कधी झालंय काय? कुठलेही चार्जशीट आणि कुठलाही दाखला जो कोर्टात दिला जातो तो सरकारच्या वतीने अधिकारी देतात. इट इज ऑन बिहाफ ऑफ द गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटला माहित नाही असं कसं होऊ शकतं? आणि मग एवढ्या निर्दयी हत्येचे फोटो हातात असताना तुम्ही त्यांच्याबरोबर कॅबिनेटमध्ये चहा, वडे, समोसे, खिचडी हे सगळं खाता? अरे एवढा निर्दयी, एवढा क्रूर हत्या झाल्या असताना तुम्ही त्याच्यावर बसू कसे शकले? तुम्ही महाराष्ट्राची द्रोह केलाय. महाराष्ट्रापासून हे फोटो लपवून ठेवले आणि आता जेव्हा तुमच्या लक्षात आलं की हे फोटो आपल्या अंगावर येणार तेव्हा राजीनामा झाला. आणि त्या राजीनामाचं गांभीर्य तुम्ही किती प्रयत्न केला तरी आता हा चिकटलेला डाग निघू शकत नाही. जो बूंद से गई वो हाथ से नहीं आएगी. दुसरी गोष्ट, हे जाणून बुजून कोणाला तरी सांगायचं की तुम बात करो औरंगजेब के बारे में, मग सभागृहात आणायचं. हे नाटकं बंद करा हो, बंद करा ही नाटकं. औरंगजेबाबद्दल स्तुती सुमन गाणारा माणूस महाराष्ट्रात नाही, हिंदू अथवा मुसलमान. आमचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचा अपमान होतोय. इंद्रजित सावंतांना धमकी दिली जाते. कुठे आहे तुम्ही? त्या कोरटकरला पोलीस संरक्षण देता? काढा पोलीस संरक्षण आणि फिरू द्या त्याला एकट्याला. आम्ही बघतो काय करायचं ते. धनंजय मुंडेच्या सीएम सरांनी याला यापूर्वी देखील 2 वेळा राजीनामा देण्यासाठी सांगितलं होतं. मात्र अजित पवार आणि त्यांच्या मंत्र्यांनी